आपल्याला माहिती आहे मुंबईला पावसानं आज झोडपून काढलं आणि पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि हे पाणी साचल्यानं मुंबईकरांचे अतोनात हाल झाले। या जोरदार झालेल्या पावसाचा मुंबईतल्या उपनगरीय लोकल सेवेलाही फटका बसला। फक्त मुंबईतच नाही किंवा मुंबई आणि उपनगरांपुरतच नाही तर ठाणे आणि नवी मुंबईत सुद्धा पावसाचा हाहाकार पाहायला मिळालेला आहे। ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सुद्धा पावसाचा जोर सकाळपासूनच होता। काही भागात पाऊस सतत सुरू होता तर काही भागात पावसाचा जोर कमी जास्त प्रमाणात होता। आणि याच संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। मुंबईतल्या चर्चगेट परिसरातून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे, ठाण्यातून आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आणि नवी मुंबईतून आपली प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आता आपल्या सोबत आहे। आपण त्या भागातली अपडेट पावसासंदर्भातली जाणून घेऊया। सुरुवातीला मीनाक्षी आपल्याकडे येतो। आज सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा मोठा जोर आपण पाहिला, मात्र दुपारनंतर हा जोर काहीसा कमी झालेला होता। खास करून उपनगरांमधला पावसाचा जोर कमी झालेला होता। सध्या नेमकी काय स्थिती आहे? कारण झालेल्या सकाळच्या पावसाचा फक्त रस्ते वाहतुकीलाच नाही तर लोकल वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसलेला होता आणि लोकल गाड्या उशिराने धावत होत्या। सध्याची नेमकी काय स्थिती आहे मध्य रेल्वेची सुद्धा आणि पश्चिम रेल्वेची सुद्धा? मीनाक्षी। निश्चितच अजिंक्य, कारण आज जोरदार पाऊस मुंबईत झाला आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की सकाळच्या वेळी ज्यावेळी हा संपूर्ण जोरदार पाऊस पडत होता मुंबईमध्ये अक्षरशः पाणी जे आहे सकळ भागासह रेल्वे ट्रॅकवरती देखील पाहायला मिळाला आणि कुठेतरी हार्बर मार्ग असेल किंवा मग मध्य रेल्वे असेल ह्या दोन्ही ट्रॅकवरती आपण पाहतोय की पाणी साचलेलं पाहायला मिळालं। मग सायन्स स्थानक असेल किंवा मग मस्जिद बंदर असेल ह्या अनेक स्थानकांवरती रेल्वे ट्रॅकवरती पाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय की रेल्वे वाहतूक जी आहे कुठेतरी विस्कळीत झाली। तसंच पश्चिम रेल्वेवरती देखील मुसळधार पावसामुळे कुठेतरी रेल्वे वाहतूक जी आहे ती संथ गतीनं सुरू होती। मात्र त्यानंतर दुपारनंतर पावसाचा जोर कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळाला। तरी सुद्धा मात्र ट्रॅकवरचं पाणी जे कमी होत गेलं त्यानंतर देखील आपण पाहतोय की 20 ते 25 मिनिटं आज संध्याकाळपर्यंत हार्बर मार्ग असेल किंवा मग मध्य रेल्वे असेल ह्या दोन्ही मार्गावरती लोकल सेवा जी आहे ती धीम्या गतीनं सुरू राहिलेली पाहायला मिळाली। सध्या आपण पाहतोय की पश्चिम उपनगरामध्ये पाऊस नाहीये, कारण दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि त्यानंतर कुठेतरी रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली पाहायला मिळाली। सध्या मुंबईच्या चर्चगेट स्टेशन बाहेर आहे मी। इथली जर आपण परिस्थिती पाहिली तर सामान्य जे चाकरमानी आहेत नेहमीप्रमाणे पश्चिम रेल्वेने प्रवास करतात त्यांची नेहमीसारखीच या ठिकाणी ये जा पाहायला मिळत आहे। मात्र जोरदार पाऊस असला तर नेहमीच आपण पाहतो की स्थानकाबाहेर गर्दी पाहायला मिळते, पण तशी गर्दी आता पाहायला मिळत नाहीये कारण पावसाचा जोर कमी झालेला आहे। पाऊस सध्या नाहीये पश्चिम उपनगरामध्ये, त्यामुळे ही सगळी परिस्थिती आत्ताची पाहायला मिळते। मात्र पुढचे काही तास जे आहेत ते मुंबईसाठी अलर्ट राहण्यासाठी आहेत, कारण रेड अलर्ट जे आहे ते मुंबईसाठी देण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की या मुसळधार पावसाचा सकाळपासूनच सर्वसामान्यांना मोठा त्रास झालेला आहे। त्यामुळे जे उशिराने सुटणारे जे चाकरमानी घरी जाण्यासाठी निघतील त्यांना कुठेतरी त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे मुंबईकर असतील किंवा मग मुंबई बाहेरून आलेले मुंबईत लोक जे आहेत त्यांच्यासाठी हा सर्वसामान्यांसाठी मेसेज असेल, कारण एकीकडे जरी आपण पाहतोय की शासनाच्या वतीनं जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी लवकर घरी जाण्याची मुभा जरी दिली असली तरी आपण पाहतो की अनेक लोक जी आहेत ती मुंबई बाहेरून देखील प्रवास करत असतात मुंबईत येण्यासाठी, त्यांना कुठेतरी हा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईसाठी रेड अलर्ट दिलेला आहे आणि पुढचे काही तास जे आहेत ते देखील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती सतर्क राहण्यासाठीच असतील। अजिंक्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।